ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर, श्रद्धा सबुरीचा मंत्र घेऊन तुम्ही या ठिकाणाहून गेला होता आणि आरक्षण घेऊनच परत आलात, काय पहिली प्रतिक्रिया? अतिशय आनंद आहे। साईबाबांच्या आशीर्वादानं ही जी काही मला ताकद मिळाली त्यातून एवढं मोठं कार्य संपन्न करता आलं। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास माझ्यावर त्यानिमित्त टाकला होता, त्यांच्या सहकार्यानं सातत्याने त्यांच्या मार्गदर्शनामुळे हे मराठी बांधवांचं अनेक दिवसाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करता आलं। मला या निमित्तानं आमचा हा मराठ्यांचा योद्धा जो आहे माननीय जरंगे पाटील यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे। अतिशय निस्वार्थी आणि निष्प्रभपणे त्यांनी हे आंदोलन चालवलं आणि एकच मनामध्ये त्यांची भावना होती की समाजाला न्याय मिळाला पाहिजे। कोणत्या अन्य समाजावर अन्याय करून हा मिळावा अशी अजिबात भूमिका नव्हती आणि तीच भूमिका हा निर्णय करताना माननीय मुख्यमंत्र्यांनी समोर ठेवली होती आणि मला वाटतं या सगळ्या निर्णयाचं जे श्रेय आहे हे मी दोन व्यक्तींना देईल, एक माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, दुसरं माननीय जरंगे पाटलांना। सर, ज्या दिवशी तुम्ही आझाद मैदानावर गेला त्या दिवशी जर विचार केला तर एकीकडे न्यायालयीन सुनावणी सुरू होती आणि दुसरीकडे तुम्ही तिथे गेला होता, काय नेमकं मनात त्यावेळेस सुरू होतं सगळं? असं आहे की प्रचंड मनावर दडपण होतं। शेवटी आपल्या मराठी बांधवांचा समोर जाताना त्यांच्या प्रती असणारा त्यांच्या मनामध्ये आमच्या प्रती असणारा त्यांच्या मनातला जो विश्वास होता त्याला तेवढा जाणार नाही। एक न्यायालयाची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यापेक्षाही या लोक न्यायालयामध्ये समोर जाताना आपल्याला आपल्या हातून काही चांगलं काम झालं पाहिजे आणि त्याला यश मिळालं पाहिजे हीच खरं मनामध्ये भावना होती, पण दडपण प्रचंड होतं। ज्यावेळी आंदोलक मुंबईतून बाहेर पडले त्यानंतर मुंबई पोलिसांनी अनेक कारणं देत काही ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। या गुन्ह्यासंदर्भात पुढे काय प्रक्रिया होती? नाही, आता ही एक पोलिसांच्याकडून होणारी प्रक्रिया ही असतेच आहे। आता आपण आंदोलनाच्या निमित्ताने जेवढे गुन्हे दाखल झाले होते काही गंभीर स्वरूपाचे ते काही आपण त्याच्यात म्हणजे उदाहरणार्थ पब्लिक प्रॉपर्टीचा लॉस आहे, डॅमेज आहे, ते बघून बाकी सगळेच गुन्हे मागे घ्यायचा आपण निर्णय केलेला आहे। त्यात हे सुद्धा गुन्हे मागे घेण्यात येते। मिलिंद देवरांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, काहीतरी आचारसंहिता असावी, अशा पद्धतीने मुंबई ठप्प होते, अनेक त्रास जो आहे मुंबईकरांना सहन करावा लागतो असं हे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि मला सुद्धा हेच दिलगिरी व्यक्त करताना पण अतिशय उत्तम प्रकारे मग जे मुंबई प्रशासन, महापालिकेचं प्रशासन असेल, पोलिसांचं प्रशासन असेल, जे या सगळ्या व्यवस्थेमध्ये होते त्यांनी या मराठी बांधवांच्यासाठी अतिशय चांगलं सहकार्य केलं। थोडी गैरसोय होते, मला वाटतं इतका उत्तेजित होण्याचे कारण नाही आहे। शेवटी भावना होत्या समाजाच्या आणि समाजाच्या भावना व्यक्त होताना मग लोकांनी रस्त्यावर आल्यानंतर मग कुठे यायचं? त्यासाठी आता मुंबई ठप्प झाली आहे। मुंबई मराठी माणसाची आहे, त्या मराठी माणसाच्यामुळे मुंबई ठप्प झाली हे वावग आहे। जे ओबीसी नेते म्हणतात की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ओबीसीचं आरक्षण नागपुरात सुरू झालंय, काय आंदोलन अद्यापही सुरू आहे आणि छगन भुजबळ देखील नाराज आहेत। काल ते महायुतीच्या जेवणाच्या निमंत्रणाला देखील आले नाही। असं आहे की ओबीसीचं जे आंदोलन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे, मला बबनराव तायवाडेजींचं खरं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडलेली की ह्या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची तीच भूमिका आहे पहिल्यापासून। मी वेळोवेळी सांगत आलेलो आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण आता हे पाऊल टाकलेलं आहे। मला वाटतं अधिक त्याचं खरं व्यवस्थित विचार होण्याची आवश्यकता आहे। माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे, आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेते आहात, राज्याच्या अतिशय या राज्याच्या सगळ्या सामाजिक परिवर्तनामध्ये एक मोठी भूमिका त्यांनी बजावलेली आहे। त्यामुळे त्यांनी मला वाटतं मराठा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही।
त्यांनाही माझी विनंती की आपण मला वाटतं आमची ह्या सगळी भूमिका समजून संजय राऊत घेण्याची म्हणतायत की आंदोलनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न. असं अजिबात काही नव्हतं. मला माननीय देवेंद्रजींचं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री मग एकनाथ शिंदे असतील, माननीय मुख्यमंत्री अजितदादा असतील, या सगळ्यांच्या विचारविनिमय सातत्यानं आमचं सुरू होता. मला वाटतं त्यामुळेच आम्हाला हे पाऊल आपल्याला पुढे जाता आलं. मराठा आरक्षणाबरोबरच ओबीसीची सुद्धा एक आता आरक्षण समिती उपसमिती तयार करण्यात आली. काय नेमकं आता यातून साध्य करायचंय, काय नेमकं आणि त्यावरून टीका पण होते. प्रत्येक समाजासाठी अशी उपसमिती नाही, तयार असं आहे होते. की जे काही गैरसमज असतात कोणत्याही राजकीय व्यवस्थेमध्ये, मला वाटतं आपण काही इथे लोकांच्या भावनेचा अनादर करण्यासाठी काम करत नाही. आता मराठा बांधवासाठी आपण काम केलं आहे, त्यासाठी एक उपसमिती मंत्रिमंडळाची नेमली माझ्या अध्यक्षतेखाली. तसं माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही उभी समाजामध्ये काही गैरसमज झाला असेल त्यासाठी एक हायपॉवर कमिटी नेमली की ठीक आहे, तुमच्या काही भूमिका असतील तर तुम्ही त्या समितीपुढे मांडाव्यात. म्हणजे हे अधिक त्याला व्यापक स्वरूप देऊन राज्यामध्ये सद्भावनेचं वातावरण टिकावं ही खरं माननीय मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. 50 वर्षापूर्वीचा प्रश्न सुटलेला आहे. जरांगे पाटील पण खुश आहे, मात्र मराठी नेते जे आहेत काही त्यांना GR बद्दल शंका आहे. असे माझी मराठा नेत्यांना माझी विनंती आहे की तुम्ही शंका का घेता. खरं म्हणजे आज अपेक्षा होती की प्रत्येक मराठा नेत्यांनी आज जे मी पाहतो माध्यमातून जे विचार मांडतात तरी खरं त्या आंदोलनामध्ये यायला पाहिजे होतं, तिथं भूमिका मांडायला पाहिजे. बंद खोलीत बसून भूमिका का मांडता तुम्ही काही लाखाचे मोर्चे काढा. मला भूमिका मान्य नसेल तुम्ही लोकांसमोर जा. सरकारची चूक झाली आमची काही पाटलांची काही चूक झाली का, असं बंद खोलीत फक्त विचार मांडत राहायचे आणि लोकांची दिशाभूल करू नये त्यांनी, एवढी माझी त्यांना विनंती आहे. आणि इतकं मोठं व्यासपीठ होतं ना, ठीक आहे, ते जरांगे पाटलांनी एक मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं आमच्या सगळ्या मराठी बांधवांना. प्रत्येकाला संधी होती भूमिका मांडायची. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझी सगळे आमचं जे 5 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये कुठेही हे जे आज वेगळे भूमिका मांडतायत त्यांनी आमच्या समितीकडे संपर्क केला नाही. आमची उपसमिती आहे, आम्हाला मांडायचं आहे, आमची भूमिका ऐकून घ्या. आता निर्णय झाल्याच्या नंतर तुम्ही जर बोलणार असाल तर मला वाटतं ते मराठा बांधवांचं तुम्ही आव्हान करता असं माझं मत आहे. लक्ष्मण हाके जे आहेत ते त्यांनी GR फाडला आणि बीडमधून देखील आता ते ओबीसी आंदोलन जे आहे ते उभं करतायत. कसं बघता लक्ष्मण? मला तेच सांगायचं बऱ्याच वेळा, मी लक्ष्मण हाकेनेच यापूर्वी सांगितलं, अरे समाज बांधवांचे त्या ठिकाणी भावनेचा आदर होतो त्याचं तुम्ही स्वागत केलं पाहिजे ना. आतापर्यंत सगळे आरक्षण देताना कोणत्याही समाजाचं आरक्षण देताना कधी मराठी बांधवांनी आक्षेप घेतला का, विरोध केला का? नाही ना. आणि तुम्हाला जर असं भीती वाटत असेल की तुमच्या आरक्षण काय धक्का लागतोय, भेटा ना तुम्ही. राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री महोदय इतके सकारात्मक विचार करतायत, त्यांना भेटा, त्यांच्याकडून समजून घ्या भूमिका काय आहे ती. मला भेटा, मी समजून सांगायला तयार आहे. असे ह्या आंदोलनाच्या नावाखाली आपल्या स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्याचा आता काही पुढे धंदा बंद केला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. सुधारणा करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी शब्द दिला होता, आता बऱ्याच गोष्टींचा दिलासा ग्राहकांना मिळणार आहे, नागरिकांना मिळणार आहे. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी केली होती. आणि आज त्या GSTच्या मध्ये कपात करताना 2च स्लॅब आता आलेल्या आहेत. बहुतांशी सामान्य लोकांच्या करता मला वाटतं एक ऐतिहासिक निर्णय झाला. काल त्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. मला या निमित्तानं आपल्या सगळ्या आम जनतेच्या वतीने आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, माननीय आदरणीय अमित भाई असतील आणि विशेष आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन जे असतील त्यांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे. आणि मला वाटतं देशाच्या या सगळ्या विद्यमान परिस्थितीमध्ये जे काही भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होतोय त्यातून पुन्हा या निर्णयावर नवी उभारी घेईन. म्हणजे आत्मनिर्भर भारत ही जी संकल्पना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे या निर्णयामुळं अधिक बळकट येईल. उपसमितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाच्या नेत्यांना कमी महत्त्व देण्यात आलं आहे. नेमकं काही अंतर्गत मतभेद आहे का? असं काही कोण म्हटलं नाही अजून. असं काही उलट सगळ्या आमच्या बैठकांमध्ये सगळ्याच आमच्या महायुतीच्या लोकांनी चांगलंच सहकार्य केलं, सगळ्यांचा सहभाग होता.
गुणरत्न सदावर्ते जे आहे ते तुमच्यावर व्यक्तिगत टीका करताना बघतायत. हे जे कायद्याला हल्ला धरून झाला ते पोलिसांवर झाला होता, त्यामुळे तुम्ही ते गुन्हे रद्द करू शकत नाही आणि ओबीसी आरक्षणातून काहीच मिळालेलं नाही मराठ्यांना असं देखील ते म्हणतात. म्हणजे मला वाटतं काय आपल्याकडे आता काय फुकट सल्ला देणारे फार लोक तयार झाले आहे. काय काय चाललं आहे ते बोलतं ते ऐकायचं आपण. शेवटी असं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. काही म्हणजे एक मनोरंजन म्हणून सुद्धा कधी कधी त्याचा उपयोग होतो ह्या सगळ्या ताणतणाव कमी करण्यामध्ये. भुजबळ साहेबांची नाराजी कशी दूर करणार? असं मी म्हटलं ते ज्येष्ठ नेते आहेत, स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदी त्यांच्याशी बोलत आहेत आणि निश्चितपणे मला खात्री आहे की एक असा प्रगल्भ नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते त्यांचा गैरसमज दूर करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.